पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षातर्फे देशभर मोदी@9 महाजनसंपर्क अभियान राबवले जात आहे। आज शिरूर लोकसभा क्षेत्रातील आळंदी येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जाहीर सभा घेण्यात आली। यावेळी रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात केलेली विकास कामे आणि यशस्वीरित्या राबवलेल्या योजना घराघरापर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे। तो आता यशस्वी होताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे। कार्यकर्त्यांनी नव्या उमेदीने आणि जोशाने कामाला लागले पाहिजे। शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायची आहे। रावसाहेब दानवे हे पुढे म्हणाले की पाटणामध्ये नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकजुटले आहेत। मात्र ही बैठक नरेंद्र मोदी हटाव यासाठी होती की राहुल गांधी यांचे लग्न जुळवण्यासाठी होती, असं म्हणत उपस्थितांमध्ये हास्य कल्लोळ झाला। रावसाहेब दानवे यांनी भाजपा आमदार आणि पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की महेश लांडगे आणि आम्ही पुढे सोबत काम करू असं म्हणताच उपस्थितांनी भाजपचा जयघोष केला। महेश लांडगे यांना मंत्रिपदाची वर्णी लागू शकते असं यातून बोललं जात आहे। आणि त्यांनी पहिलं भाषण केलं की माझं सरकार हे गरिबासाठी समर्पित राहील, माझं सरकार शेतकऱ्यासाठी समर्पित राहील आणि माझं सरकार दीनदुबळ्याच्या कामात येईल, अशा प्रकारचं पहिल्या दिवशीचं मोदींचं भाषण। तर पहिल्या दिवशी भाषण केल्याच्या नंतर त्यांचा कारभार सुरू झाला। पहिलं वर्ष झालं, दुसरं वर्ष झालं, तिसरं वर्ष झालं, चौथं वर्ष झालं, 5 वर्ष झाले आणि 5 वर्षात दरवर्षी आपण काय केलं याची माहिती जनतेला पुरवली 14 ते 19 पर्यंत। पण 19ला ज्या निवडणुका झाल्या, या 5 वर्षातल्या कामकाजावर झाल्या आणि 19ला पुन्हा मोदीजीला लोकांनी निवडून दिलं। निवडून दिल्याच्या नंतर कोविड आला आणि कोविडच्या काळामध्ये 30 मे पासून तर 30 जून पर्यंत देशभर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन पत्रक देऊन आपल्या सरकारची कामगिरी पोहोचवण्याचं काम सुरू केलेलं आहे। कोविडचा काळ होता, नाही जाता आला आपल्याला, पण कोविड जोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत आहे कोविड लोक विसरणार नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, मी कोविडबद्दल दादानी यांनी सांगितलं, मी जास्त सांगणार नाही, पण ज्या टायमाला चायनामध्ये कोविड आला, इंडियामध्ये कोविड मध्ये आला, तोपर्यंत आपल्या देशामध्ये कोविड नव्हता। पण या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केंद्रातल्या 6 मंत्र्यांची एक कमिटी नेमली आणि सांगितलं एकच काम करा, चायनामध्ये, स्पेनमध्ये, ब्राझीलमध्ये, इटलीमध्ये, अमेरिकेमध्ये कोविडनं थैमान घातलं। त्या कोविडचे परिणाम काय, तर काय उपाययोजना करतं आणि जर कोविड आपल्याकडे आला तर आपल्याला काय करावं लागलं, फक्त याच्यावर ध्यान ठेवा। 6 महिने अगोदर कोविड आपल्या देशात नव्हता आणि मग कोविड आपल्या देशात आला आणि आल्याच्या नंतर त्या देशाच्या उपाययोजना त्या टायमाला करावं लागत होत्या। मोदीजींनी 6 महिने अगोदर आपल्या देशामध्ये त्या व्यवस्था करून ठेवल्या होत्या। मास्क नव्हते, मास्क आणले, किट नव्हते, किट आणली, ऑक्सिजन नव्हता, ऑक्सिजन बाहेरच्या देशातून आणला, ज्या काही औषधी होत्या त्या औषधी नव्हत्या, त्या औषधीचं उत्पादन सुरू करायला लावलं आणि कोविड आपल्या देशात आल्याच्या नंतर उपाययोजना करायला सुरुवात केली। आणि त्याचं कारण काय, तर जगाच्या पाठीवर आपली लोकसंख्या नंबर 2 ची असताना सुद्धा मृत्यूचं प्रमाण जगाच्या पाठीवर सगळ्यात कमी जर कोणाचं असेल तर ते भारत देशाचं प्रमाण सगळ्यात कमी होतं। याचं कारण की मोदीजीची दूरदृष्टी। बाकी देशांनी कोविड आल्याच्या नंतर उपाययोजना सुरू केल्या, पण आपल्या देशानं कोविड येण्याच्या अगोदर 6 महिने काय करावं लागल ही तयारी मोदीजीनं केल्यामुळं आपलं मृत्यूचं प्रमाण कमी राहिलं। अमेरिका, चायना आपण पहा,
स्मशानभूमीमध्ये जागा नव्हत्या, पण आपल्या देशामध्ये ही प्रस निर्माण झाली होती, ती हाताळण्यामध्ये मोदीजीला यश मिळालं. गरिबांना चिंता होती की कोविड आहे, त्याला औषधी नाहीये, आणि आधीच औषधी, एवढ्या मोठ्या महामारीची औषधी घ्यायची क्षमता माझ्यामध्ये आहे का? त्यापेक्षा मरण बरं. आता वेगळीने सांगितलं की नवरा बायकोला भेटत नव्हता, कोणी नातेवाईक भेटायला जात नव्हते. माझ्या एका मित्राने मला फोन केला की दादा मी गेले 4-5 दिवसापासून बिमार आहे. अरे मला कोविडचा काळ आला तर दवाखान्यात दाखवून घे. डॉक्टरला मी फोन केलेला तपासल्यावर डॉक्टरने सांगितलं त्याला कोविड आहे, त्याला ॲडमिट केलं. मी त्याच्या घरी फोन केला आणि सांगितलं त्याच्या मिसेसला की ते दवाखान्यामध्ये तुम्ही जा, तुमचे मुलं घ्या, तपासून घ्या. त्या मॅडम दवाखान्यात गेल्या, मुलाला घेऊन तपासलं. डॉक्टरना सांगितलं तुम्हाला काही झालं नाही. खाली उतरल्यावर नाही मॅडमने मला फोन केला, साहेब आम्ही तपासला, आम्हाला काही नाही. डॉक्टरने सांगितलं मला तुमचे मिस्टर वरच्या मर्यादेवर भेटून या. म्हणे बा आम्ही चांगले, त्या शब्दावर आम्ही कुठून जाऊन घ्यावं. ते नवरा बायको भेटायला जात जाऊन झाला एकमेकाला ही हालत पहा. ही परिस्थिती होती. पण या देशाच्या प्रधानमंत्र्याने ही परिस्थिती सावरली. चिंता होती, औषध नाही. जगाच्या पाठीवर सगळ्यात अगोदर कोविडची लस जर कोणा शोधून काढली असेल तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शोधून काढली. आणि त्या टायमाला जगात कळालं की मोदींनी लस शोधली. 80 देशाला ही औषधी पुरवली आणि जगाच्या पाठीवर नाव कमवलं. आणि लोकांना सांगितलं की लागेल तर कोविडची लस आमच्याकडून घेऊन जा. औषधी पुरवली. आपल्या लोकांना वाटलं आम्ही घेऊ शकत नाही, चिंता पडली, दवा नव्हती, आली. आता आली तर किंमत काय? सगळ्यांना घ्यायचे सांगतात, 3-3 डोस घ्यायचे सांगतात. तेव्हा मोदीजींनी घोषणा केली की या देशातल्या 140 कोटी लोकांना मोफत लस दिल्या जाईल. जगाच्या पाठीवर कोणत्याच देशात मोफत लस दिल्या गेली नाही. मी त्या टायमाला केंद्रामध्ये फूड अँड सिव्हिल सप्लाय मंत्री होतो, रेल्वे मंत्री नव्हतो. तेव्हा कोविडचा काळ होता. सारे उद्योगधंदे बंद, यातायात बंद, रोजगार बंद, घर जाऊन घरात बसायचे. आपल्या देशामध्ये असे अनेक लोक आहेत की सकाळी कामावर जातात, कमाई करतात, संध्याकाळी आणून मुलाबाळाला खाऊ घालतात. या देशामध्ये 140 कोटीपैकी 80 कोटी लोक दारिद्र्याखाली जीवन जगतात. मोदीजीने आम्हाला बोललं की राशनच्या दुकानातून तुम्ही काय देता? आम्ही सांगितलं 2 रुपये किलो गहू, 3 रुपये किलो तांदूळ. मोदीजीने सांगितलं गरीब वर्गाला 5 किलो धान्य तुम्ही एका महिन्यात देता, 5 किलोच्या आम्ही 10 द्या. 2 रुपये किलो घ्या, 3 रुपये किलो द्या, पण 5 किलो धान्य पुन्हा मोफत द्या. 2020 पासून तर 2022 पर्यंत मोदीजींनी 10 किलो धान्य या देशातल्या 80 कोटी लोकांना दिला. 80 कोटी लोक. तुम्ही आम्ही तर मोदी मोदी करतो, तुम्ही आम्ही तर मोदी मोदी करतो, पण जगाच्या पाठीवर लोक म्हणतात की देशाचा प्रधानमंत्री असाव तर नरेंद्र मोदी सारखा असाव. जर मोदीच्या नावावर मोदी मोदी करताय. काल अमेरिकेमध्ये मोदी होते, तुम्ही पाहिला असेल तुम्ही. 15 बाऱ्या लोकांनी मोदीला नमस्कार केला एका बैठक सभेमध्ये. एका सभेमध्ये अमेरिकेमध्ये 15 वेळेस नमस्कार. एक काळ होता ही अमेरिका मोदीजीला देशात यायला बंदी घालत होती. मोदीजीला येऊ दिले तेव्हा मुख्यमंत्री असताना. पण या देशातल्या 140 कोटी लोकांची ताकद, मुख्यमंत्री पदाचा माणूस तुम्ही प्रधानमंत्री केला. आणि सगळ्यात पहिलं आमंत्रण जर कोणाचं आलं असेल त्या काळात तर अमेरिकेचं सगळ्यात पहिलं आमंत्रण आलं. आणि अमेरिकेत गेल्याच्या नंतर तिथल्या लोकांनी 20,000 रुपयाचं तिकीट काढून मोदीजीची सभा ऐकायला गेली. या देशाला तुम्हाला येऊ दिलं नाही. त्या देशामध्ये तुमचा स्वागत विमानतळावर येऊन तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी केलं. हा मोदीचा बहुमान नाही, तर इथं बसलेल्या तुमच्या सगळ्यांचा बहुमान त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. चायनामध्ये गेले मोदीजी. चायनामध्ये गेल्याच्या नंतर
मोदीला विचारला सुट्टीवर का जातात, तर त्यांनी सांगितलं भारताचे प्रधानमंत्री आज चायनामध्ये येतात, आम्हाला त्यांना बघायचं. तो तर्फा जो विमानतळापासून तर शेवटच्या टोकापर्यंत मोदीला बघायला आले होते. ती लोकप्रियता जगाच्या पाठीवर मोदीजींनी मिळवलेली आहे. आणि आता दादाने सांगितलं की जगात बाहेरच्या देशात गेले होते मोदीजी, त्या ठिकाणी बाहेरच्या प्रधानमंत्र्यांनी मोदीजीचं दर्शन घेतलं, मोदीजीचे पाय धरले. टी व्हीमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, पाय धरले. हे पाय मोदीजीचे नाही आहेत, हे पाय तुमच्या सगळ्यांचे पाय आहेत. हा आशीर्वाद तुमचा आहे म्हणून मोदीचं दर्शन लोक घेतात, मोदीजीला बॉस म्हणतात. ही लोकप्रियता जर कुठून का मिळाली असेल तर इथं बसलेल्या तुमच्यासारख्या भारतीय मतदारामुळं या देशाला हे मोठेपण मिळाले. गेले 35 वर्ष मी आमदार खासदार, या 35 वर्षात मी अनेक मुख्यमंत्री पाहिलेत, मी प्रधानमंत्री पाहिलेत. पण जगाच्या पाठीवरची पद आज आहे आपली, ही पद जगाच्या पाठीवर भारताची कधी नव्हती. मनमोहन सिंगांना मी बघितलं जवळ 10 वर्ष. मनमोहन सिंग बाहेरच्या देशात गेले तर वर्तमानपत्रात बातमी येत नव्हती. मनमोहन सिंग परदेशातून बाहेर घरी आले तरी बातमी येत नव्हती. पण काल परवा जर तुम्ही पाहिलं असेल ना, आज घरी जाऊन पासा तर चॅनलवर मोदीजी शिवाय दुसऱ्या बातम्या नाही. ही जी प्रसिद्धी, हे जे मोठेपण जर कोणामुळे मिळालं असेल तर या देशाच्या प्रधानमंत्र्यामुळं हे मोठेपण मिळालेलं आहे. ही गोष्ट लोकांना आपण जाऊन सांगितली पाहिजे. योजना तर खूप दिल्यात, योजनेचा फायदा लोकांना मिळतो, पण त्याचबरोबर मोदीजींनी केलेली कामगिरी आपण लोकांना जाऊन सांगितली पाहिजे. पण एका बाजूला जगामध्ये आपल्याकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलला, विश्वगुरु म्हणून आपल्या